बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी महापालिका निवडणुकांसंदर्भातली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे। भाजपच्या गोटात मात्र बंडखोरांची प्रचंड चिंता आहे। मुंबई, संभाजीनगर, नागपूरमध्ये 30 बंडखोर आहेत ज्यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। तर मुंबईत ठाकरे गटासमोर देखील याच बंडखोरीचं आव्हान आहे। आज अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचं आव्हान आहे। कुठे कुठे कशी कशी बंडखोरी डोकेदुखी ठरू शकते पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। महानगरपालिकेत आधीचे उमेदवार 20, अर्ज मागे घेण्यात आलेले 14 तर 6 बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। संभाजीनगरमध्ये भाजपचे आधीचे उमेदवार 69, त्यातील 54 अर्ज मागे घेण्यात आलेले आहेत। 15 बंडखोरांचं भाजपसमोर आव्हान आहे। नागपूरमध्ये 15 पैकी 6 अर्ज मागे घेण्यात आले, 9 बंडखोर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। तर मुंबईत भाजपचे बंडखोर पाहूया। वॉर्ड क्रमांक 60 मध्ये आधी दिव्या ढोले आणि आता बंडखोर उमेदवार आहेत सायली कुलकर्णी। 173 मध्ये बंडखोर उमेदवार आहेत पूजा कांबळे। 205 वॉर्ड क्रमांक मध्ये जान्हवी राणेंविरोधात बंडखोर उमेदवार आहेत वर्षा शिंदे। वॉर्ड क्रमांक 177 मध्ये नेहल शहा यांच्या विरोधात बंडखोर उमेदवार कल्पेशा जेसल कोठारी। 180 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये जान्हवी पाठक यांच्यासमोर बंडखोर उमेदवार आहेत तृप्ती विश्वासराव। तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर पाहूया। वॉर्ड क्रमांक 193 मध्ये सूर्यकांत कोळी। वॉर्ड क्रमांक 197 मध्ये श्रावणी देसाई। वॉर्ड क्रमांक 196 मध्ये संगीता जगताप। वॉर्ड क्रमांक 202 मध्ये विजय इंदुलकर। वॉर्ड क्रमांक 205 मध्ये दिव्या बडवे। वॉर्ड क्रमांक 106 मध्ये सागर देवरे तर वॉर्ड क्रमांक 169 मध्ये प्रवीणा मोरजकर। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली, त्यामुळे आज चित्र स्पष्ट झालेले आहे। बंडखोर कोण आणि किती आव्हान असणार आहे। बंडखोरीचा फटका सर्वाधिक भाजपला बसताना दिसतोय। मुंबई, संभाजीनगर आणि नागपूरमध्ये भाजपला जवळपास 60 बंडखोरांचं आव्हान असणार आहे। तर मुंबईत ठाकरे गटासमोर देखील अशाच बंडखोरांचं आव्हान आहे।